बारामतीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता आज झाली आणि आज या सांगता सभेत पाठीमागे जो बोर्ड दिसतोय महाविकास आघाडी म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची आज सांगता सभा या हॉलमध्ये होती। अक्षरशः या सांगता सभेचा खेळखंडोबा झालेला होता। योगेंद्र पवार या निवडणुकीचं नेतृत्व करतायत आणि या हॉलमध्ये ज्या 500 खुर्च्या टाकण्यात आलेल्या होत्या त्या 500 खुर्च्यांवरती सुद्धा त्यांना माणसं जुळवता आली नाही। जवळपास 5 वेगवेगळे पक्ष आहेत आणि ह्या 5 वेगवेगळ्या पक्षांनी एकत्रित ही सभा घेतलेली होती। म्हणजे त्याच्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आहे, रासपा आहे, शिवसेना आहे आणि वंचित बहुजन आघाडी आहे। ह्या 5 पक्षांनी एकत्रित वंचित बहुजन आघाडीचे जे मंगलदास निकाळजे आहेत यांनी मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांची जुळवाजुळव केलेली होती। परंतु अनेक खुर्च्या तुम्ही ह्या व्हिज्युअलमध्ये ह्या फुटेजमध्ये बघा, अनेक खुर्च्या मोकळ्या होत्या। प्रदेशाच्या अध्यक्षांची सभा होती, शशिकांत शिंदे या ठिकाणी आलेले होते, मात्र अक्षरशः अनेक ठिकाणी खुर्च्या मोकळ्या होत्या। दुसरी गोष्ट अशी आहे की एक तर एवढी मोठी निवडणूक त्याच्यातून योगेंद्र पवारांच्या जवळपास 4 उमेदवारांनी माघार घेतलेली होती। पक्षाच्या एबी फॉर्म जे होते त्याच्यातून माघार घेतलेली होती। दुसऱ्या बाजूला याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज सांगता सभेला तरी खासदार सुप्रिया सुळे येतील अशी एकंदरीत बारामतीकरांना आशा होती, मात्र ते पण घडलेलं नाही आहे। सुप्रिया सुळे यांनी ह्या निवडणुकीमध्ये काही छोटे छोटे व्हिडिओ करून बारामतीकरांना पाठवलेत, मात्र ह्या निवडणुकीमध्ये कुठंही त्यांनी सहभाग घेतलेला दिसला नाही। खुद्द शरद पवारांनीही या निवडणुकीमध्ये कुठंही सहभाग घेतलेला दिसला नाही। सगळ्यात महत्त्वाचं जे कार्यकर्ते लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी अक्षरशः जीवाचं रान केलेलं होतं त्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। मात्र या निवडणुकीला अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही हे व्हिज्युअल पुन्हा एकदा बघा, हे फोटो पुन्हा एकदा बघा, हे व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये अगदी फक्त 500 म्हणजे 480च खुर्च्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। त्या खुर्च्यासुद्धा पूर्ण भरलेल्या नव्हत्या। 5 पक्ष ह्या निवडणुकीत एकत्रित लढतायत। काल आपण अजित पवारांची सभा जर तुम्ही पाहिली असेल तर ती खूप मोठ्या प्रमाणावरती झालेली होती, त्याचे फोटो व्हिडिओ पण तुम्हाला दिसतील। मात्र असं नेमकं काय घडतंय की इथं कार्यकर्त्यांच्या बद्दल शरद पवार गटाकडून त्यांच्या नेत्यांकडून तेवढी अस्मिता तेवढी ताकद का लावली जात नाही, असं एक मोठं प्रश्नचिन्ह या निमित्तानं निर्माण होते। मात्र सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आज ही जी सांगता सभा झाली योगेंद्र पवारांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची, आणि सगळ्यात महत्त्वाचं की या ठिकाणी नाराजी दिसली, कारण तुम्ही जर फलक पाहिला तर ह्या फलकावरती इतर पक्षांना संधीच देण्यात आलेली नाही। म्हणजे कुठल्याही पक्षाच्या नेत्याचा फोटो टाकलेला नाही किंवा दुसरे इतर कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराची नावं म्हणा काय म्हणा हे काही करण्यात आलेलं नाही। त्याच्यामुळं अंतर्गतही काही जे पक्ष आहेत सत्तेतले म्हणजे सहकारी पक्ष यांचे बरोबर युती केलेले आघाडीत असलेले ह्या पक्षातल्या नेत्यांचंही इथं फोटो वगैरे कुठं काही दिसलेलं नाही। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडं बारामतीकर बघतायत। ह्या निवडणुकीमध्ये ही सांगता सभा झाली, मात्र ह्या सांगता सभेचं हसू झालं की काय अशी परिस्थिती आहे।